नाशिक शहर पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याची मोहीम यशस्वीपणे राबवली। या मोहिमेअंतर्गत पहिल्या कार्यक्रमात 603, दुसऱ्या कार्यक्रमात 535 मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले। तसेच चोरीला गेलेले 858 मोबाईल देखील शोधून त्यांच्या मालकाकडे परत करण्यात आले। यामुळे आत्तापर्यंत एकूण 1996 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले। या सर्व मोबाईलची एकूण किंमत 3,48,89,000 रुपये इतकी आहे। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांना मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवावी असं आवाहन केलं। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेले मोबाईल शोधण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्याआधी आपण दोन कार्यक्रम घेतलेले होते। 18/9/2025 आपण जो कार्यक्रम घेतला त्यात 606 मोबाईल आपण परत दिलेले होते। 8/1/2026 ला जो कार्यक्रम घेतला त्यात 535 मोबाईल परत दिलेले होते आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे त्यात आपण 858 मोबाईल म्हणजे आत्तापर्यंत आपण 1996 मोबाईल टोटल त्याची किंमत 3,48,89,000 एवढी हे मोबाईल आपण आत्तापर्यंत परत केलेले आहेत। तर मी ACP क्राईम यांना विनंती करतो, पुढे ACP क्राईम गुरुकिल्ली आहे या माणसांच्याकडे आहे, यांनी त्या मोबाईलचे शोध घेतले आणि आज आपल्याला इथं बोलावून आणि आपल्याला ते देत आहेत। ही वाखण्यासारखी बाब आहे। खरंच कर्तृत्ववान आहात। चांगल्या कामाला शिस्त असावीच लागते। साहेबांनी जी नाशिक जिल्ह्याला शिस्त लावलेली, आता सरांनी सांगितलं का तुम्ही आल्यापासून शिस्त लागलेली आहे। होईल थोडंसं जड जाईल अजून लोकांना। सरांचं काम तर निश्चितच चांगलं आहे। गोरगरिबांवर सुद्धा त्यांची नजर आहे। कोणावर अन्याय तर होणार नाही याची ते काळजी घेतात। अशा या सर्व बाबींसाठी मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो।